धुमाकूळ महाराष्ट्राचा दणका. 4 दिवस अंधारात असलेल्या आजेगाव शेत शिवारात पुन्हा उजेड. शेतकऱ्यांच्या हाकेला प्रशासनाचा प्रतिसाद. शेतकऱ्यांचा आवाज. धुमाकूळ महाराष्ट्राचा पाठपुरावा आणि अखेर प्रशासनाची दखल. हिंगोली जिल्ह्यातील आजेगाव शेत शिवारात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून वीज पुरवठा बंद असल्यानं शेतकरी अक्षरशः संकटात सापडले होते. पिकांना पाणी नाही, जनावरांसाठी पिण्यासाठी पाणी नाही, हिरवा चारा सुकण्याच्या मार्गावर, अशा गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली होती. कर्ज काढून उभ्या केलेल्या पिकांसमोर मोठं संकट उभे असताना धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कनं शेतकऱ्यांचा हा ज्वलंत प्रश्न प्रशासनासमोर मांडला. बातमी प्रसारित होताच संबंधित विभागानं हालचाल केली आणि अखेर आजेगाव शेत शिवारात वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. अंधारात गेलेले 4 दिवस, पाण्यासाठी सुरू असलेली धावपळ आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातील चिंता, यानंतर आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा दिसून येतोय. शेतकरी विशाल वाघ म्हणाले, आमचा आवाज कुणीतरी ऐकावा म्हणून आम्ही धडपडत होतो. धुमाकूळ महाराष्ट्रानं आमची समस्या मांडली आणि त्यानंतर वीज आली. आता पिकांना पाणी देता येईल, जनावरांचीही चिंता कमी झाली आहे. हीच आहे बातमीची ताकद. जिथं शेतकऱ्यांचा प्रश्न दुर्लक्षित होतो, तिथं धुमाकूळ महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. शेतकऱ्यांचा आवाज, जनतेचा विश्वास. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. प्रतिनिधी प्रदीप वाघ.